भगवान की ज्ञानेश्वर महाराज गुरु तुकाराम आज की प्रभु रामचंद्र भगवान की महाराज की विठ्ठल 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 माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी घाबरियाच्या मोडा काड्या घाबरियाच्या मोडा काड्या धाडा भ्याडा वळतिया आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी तुका म्हणे देवापाशी तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी विठाला माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातुनी आपणामध्ये मिळो एक खेळो एकाशी पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानोदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं यस्य स्मरणमात्रेण मन्दोऽपि विबुधायते सन्तं तं परमोदारं वन्दे वेंकटस्वामिनं माझ्या बोबडिया बोला माझ्या बोबडिया बोला माझ्या बोबडिया बोला माझ्या बोबडिया बोला माझ्या बोबडिया बोला
चित्त द्यावे बा विठ्ठला वा राजाय भलत्या ठाया हीच माझे राग छाया माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या तुम्ही आपापनामध्ये मिळो एक खेळो एकाशी. पंढरीश पांडुरंग परमात्मा अलंकापूर निवासी श्री ज्ञानोबराय वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे श्री तुकोबराय आदि करून श्री पुंडलिक महाराजापासून स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराजापर्यंत आज तागायत आलेला वारकरी संप्रदाय आणि संप्रदायातील संत मंडळी यांच्या चरणी दंडवत. विठाला शेवेला निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मेच्या लीला अंतर्गत आजचा हा काल्याच्या प्रसंगामध्ये घेतला जाणारा अभंग आहे. अभंगाला स्पर्श करणे अगोदर अल्पसा पर्याय देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याला अनुसरून गेली 15 वर्षापासून चालत असलेला सद्गुरू तात्या महाराज महापुरुष असतील, सद्गुरू कोंडाजी बाबा असतील, सद्गुरू किसन बाबा असतील, सद्गुरू पानाडे बाबा असतील, वैराग्यमूर्ती जयराम बाबा असतील, त्याचप्रमाणे राजकीय सामाजिक आर्थिक परमार्थिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्वच मंडळीच्या कृपा आशीर्वादानं त्याचप्रमाणे सर्वांच्या सहाय्याने चालत असलेला हा 8 दिवसीय कीर्तन महोत्सव आणि या 8 दिवसीय कीर्तन महोत्सवातील आदरणीय परमश्रेय असणारे आमचे सुखदेव बाबा यांच्याकडून आम्हाला ही काल्याची सेवा प्राप्त झाली. विठाला असं पाहिलं तर नवे बहुश्रुत नवे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा दुर्बळ असा वैष्णवांचा दास हे कोणत्याही प्रकारे ग्रंथाचं पांत अध्ययन नाही, गुरुची सेवा नाही तरी सुद्धा लढिवाळपणाने माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तन रूपी सेवा. आज कीर्तन सेवेकरता उपस्थित असणारे सर्वच क्षेत्रातील मंडळी आहेत. त्याच्यामध्ये मग तेजस महाराज असतील, त्याच्यामध्ये मग निळकंठ महाराज असतील, त्याच्यामध्ये मग अनेक आदि करून सर्वच महाराज मंडळी, त्याच्यामध्ये अविनाश महाराज असतील, अर्जुन महाराज गेले वाटते, सोमनाथ महाराज असतील, आदि करून सर्वच वारकरी क्षेत्रातील मंडळी. आणि कोणाची उपासना काय आहे, कोणाचा अधिकार काय याच्या संबंधानं ज्ञान नाही, पण सर्वांच्या चरणी दंडवत करतो. आदरणीय आमचे ननवरे महाराज सुखदेव महाराज आहेत, त्यांच्या करून ही सेवा प्राप्त झाली. तसं पाहायला गेलं तर कीर्तनाच्या यादीमध्ये सगळे थोर थोर आहेत आणि काल्याच्या कीर्तनाला मात्र पोर आहे. विठाला काल्याचं कीर्तनकार म्हणजे महाराज तो जरा मोठा असावा, कशानं वयामानाने मोठा असावा ना ज्ञानानेही मोठा असावा असं कोणत्याच बाबतीत महाराज मी बसत नाही. फक्त एक सद्गुरू जोग महाराजांचा एक मात्र तालमीतला विद्यार्थी आहे, त्यांचा विद्यार्थी आहे, त्याच्या संबंधानं महाराजांनी केलेलं आमंत्रण आणि त्याच्या संबंधानं कीर्तन सेवेला आलेला येण्याचा योग. सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा दंडवत करतो. उत्तम पक्वाजवाले, उत्तम गायक मंडळी, तुकाराम महाराज सारखे विनेकरी, उत्तम असणारे सिस्टीम वादक सर्वांच्या चरणी दंडवत करून अल्पशा वेळेमध्ये पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होतो. विठाला कीर्तन सेवेला सुरुवात करण्या अगोदर सर्वाला एकच सांगणे, मनाच्या कानी ऐकावे. मनाचे कान करून जर तुम्ही कीर्तन श्रवण केलं तर कीर्तन कळाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. आजचं एक काल्याचं कीर्तन हे सर्व बसलेली बहुश्रुत मंडळी आहेत, ध्यान देऊन ऐकलं तर कळून जाईल. आवाज जरा बसलेला आहे त्याच्यामुळे दुधाची भाग ताकावर भागवा. विठाला माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या तुनी आपापनामध्ये मिळो एक खेळो एकाशी. सेवेला निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा असून प्रस्तुत अभंग हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीला अंतर्गत आपल्याला दिसायला मिळतो. आजचं हे काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन असतं. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आजचं हे प्रसादाचं कीर्तन आहे. मग का हो महाराज आजच्या या कीर्तनामध्ये प्रसाद भेटतो का? हो म्हणले प्रसाद भेटतो. मग कोणाकोणाला भेटतो तर सर्वच आले आणि सर्वालाच प्रसाद भेटला असं नाही. मग प्रसाद खाण्याची सुद्धा काही पद्धत आहे. हेची अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाल काला सेऊ
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करायचा आणि त्या उच्चाराच्या संबंधानं मात्र तुम्हा आम्हाला प्रसाद सेवन करायला भेटतो. पण का हो महाराज, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीलांचा उच्चार करायचा पण कोणत्या? चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, तारुभव सागरीचे, तारुभव सागरीचे, गेले देवे गोकुळी, गेले देवे गोकुळी, तारुभव सागरीचे, तारुभव सागरीचे. प्रसाद सेवन करण्याच्या काही पद्धती त्याच्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करायचा. बरं कोणत्या चरित्राचा उच्चार करायचा? चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. परमात्म्यानं जे गोकुळामध्ये चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार करायचा. मग काहो महाराज त्याच चरित्राचा उच्चार का करायचा? अनेक देवता आहेत, अनेक देवतांचे अवतार तुम्हाला आम्हाला दिसून आले, तरी त्याच परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार का करायचा? कारण की अनेक अवतार जरी असले तरी अनेक अवतार ते अपूर्ण आहेत. आणि या अवताराची जर विशेषता पाहिली तरी परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्ण नान्य येवही. एक कार्यार्थ मागत्य कोटी कार्य चकार. एका कार्याकरता माझा परमात्मा आला, पण त्या एका कार्याकरता आलेल्या परमात्म्यानं अनेक असे कार्य केले तुम्हाला आम्हाला दिसून येतात. ज्याप्रमाणे मात्र लक्षात घ्या बर का, एक दिपुला विसायासे आणि कैला उभैसे तरी तो प्रकाश वंचिले का. ज्ञानोबराय म्हणतात एखाद्याने दिवा लावला मग तो दिवा लावणाऱ्यालाच प्रकाश देतो का साऱ्याला प्रकाश देतो? तो दिवा लावणाऱ्यालाच नाही तर साऱ्याला प्रकाश देतो. किंवा एक मोला पार वेचुनी केले धवळार, तो सुरवाड वस्तीकरण भोगी काही. आता महाराजांना इथं घर बांधलं ते काय महाराजालाच आहे काय? आमच्यासारख्या एखादा महाराजाला तो पण तिथं राहतो, एखादा वस्तीकराला तो पण तिथं राहतो. पैसे मिळवून त्यानं घर बांधलं पण ते त्याच्या करताच नसून इतर सुद्धा त्याच्यामध्ये राहतात. दिवा एका मालकाने लावला तरी पण तो एका मालका करता नसून सर्वाला प्रकाश देतो. तसं माझा परमात्मा एका करता आला पण तो एका करता नव्हता. ज्याप्रमाणे चकोराचे निमित्ते तिन्ही भुवने संतप्ते, चकोराच्या निमित्तानं चंद्र उदयाला येतो पण तिन्ही भुवन जशी संतप्त करतो तसा माझा परमात्मा एक कार्य करता आला पण अनेक कार्य याच्यामध्ये सिद्ध केलं म्हणून त्याचा उच्चार करायचा. विठाला विशेषता पाहिला तर अर्थ असेल, जिज्ञासू असेल, अर्थार्थी असेल, भक्त असेल, ज्ञानी असेल, कसाही जरी असेल तरी मात्र परमात्म्यानं त्याचा उद्धार केला म्हणून त्या परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार करायचा. पण काहो महाराज ज्या चरित्राचा उच्चार करायचा बरोबर आहे त्याच्या चरित्राविषयी जगातल्या एक नंबरच्या शहाण्या बाबाला सुद्धा बोलता येत नाही तर तुम्हा आम्हाला बोलता कसं येईल? काहो बाबा जगातला एक नंबरचा शहाणा कोण आहे बरं? जगातला एक नंबरचा शहाणा कोण आहे? शहाणपणे वेद मुका. जगातला एक नंबरचा शहाणा वेद आहे पण वेदाला सुद्धा त्याच्याविषयी बोलता येत नाही. बोलता येत नाही असं नाही, त्याला मात्र तो परमात्मा कळाला पण वाच्यवृत्तीनं त्या परमात्म्याविषयी बोलता येत नाही. सद्गुरू महाराजांना सांगावं, एक मनुष्य देव रस्त्यानं चालला असता काय झालं देव जाणे, त्याची एखादी वस्तू त्या विहिरीत पडली. विहिरीत पडल्यावर तो रडायला लागला. काय करावं? एक माणूस आला. का रे म्हणले, का रडतो? अहो म्हणले माझी वस्तू विहिरीत पडली. अरे कशाला रडतो, मी काढून देतो ना. म्हणले अरे भेटल्यानंतर मला आवाज दे बर का. तो उतरला विहिरीत, त्या विहिरीच्या तळाला गेला, त्याला ती वस्तू भेटली याचं त्याला ज्ञानही झालं. वरतून आवाज देतो, का रे माझी वस्तू भेटली का? याला वस्तू भेटली होती का नव्हती?
भेटली होती. बरं, जी वस्तू भेटली ती कळाली होती का नव्हती? कळाली होती. पण वाच्यवृत्तीनं जसं बोलता येत नाही तसा परमात्मा जरी कळाला तरी वाच्यवृत्तीनं बोलता येत नाही, त्यांना बोलता येत नाही. तुम्ही आम्ही कसं बोलावं? विठाला ज्याच्याविषयी बोलायचं तो साधा नाही ना. परब्रह्म निष्काम तो हा गवळी या घरी. जो भगवान परमात्मा गवळ्याच्या घरी येतो सामान्य नाही. वेदाला त्याच्याविषयी बोलता येत नाही. ज्याप्रमाणे वस्तू भेटली पण सांगता येत नाही. किंवा ज्ञानोबराई त्याच्या पुढे जाऊन सांगतात एका पोरीची मात्र परीक्षा, आणि तेवढ्यात त्याच्या वडिलांनी काय केलं, तिचं लग्न जमवलं, लग्नाची तारीख ठरवली. लग्नाची तारीख ठरवल्यानंतर तिच्या मैत्रिणी म्हणल्या, का ग म्हणले कोणत्या तारखेला लग्न ठरवलं? अमक्या अमक्या. अगं तुला कळतं का म्हणले, आपली परीक्षा आहे त्या दिवशी. आता म्हणले घरच्यांनी ठरवलं, त्याला मी काय करू, जाऊ दे मग, आम्हाला काय जमणार नाही यायला. बरं ठीक आहे, नाही जमणार तर नंतर या. मग नंतर तिचं लग्न झालं. 5-6 दिवसांनी ती पोरगी घरी आली. मग हिच्या मैत्रिणी म्हणतात, का ग तुझ्या लग्नाला मी नव्हतो, तुझा नवरा कसा आहे दाखवते का? म्हणते चला दाखवते. मग एका खिडकीत गेल्या. का ग म्हणले, हा तुझा नवरा का? ती म्हणते नाही. हा तुझा नवरा का? ती म्हणते नाही. मग खुर्चीवर बसलाय तो तुझा नवरा का? नाही. मग तिकडे कोटवर बसलाय तो तुझा नवरा का? शांत बसली. मग शांत बसली म्हणजे हा तिचा कोण आहे? पतिदेव आहे. न सांगणेवरी बाळापतीशी रूप करी, बोलणी मिल्यावरी आचर चाटे. ती बोलत नाही याचा अर्थ तिचा तोच नवरा आहे. मग लक्षात घ्या, एखादी गोष्ट कळते पण तिच्याविषयी वाच्यवृत्तीने बोलता येत नाही. मग त्या परमात्म्याचं वाच्यवृत्तीने वर्णन करायचं कसं? तो परमात्मा सामान्य नाही. बरं, तो परमात्मा जरी गोकुळात अवतीर्ण झाली तरी त्याची जर विशेषता पाहिली तर ब्रह्मादिका न कळे खोड. ब्रह्मादिकाला सुद्धा त्याच्याविषयी बोलता येत नाही. इतरत्र देवतांना सुद्धा त्याच्याविषयी बोलता येत नाही. असा असलेला परमात्मा अवतीर्ण झाला. आणि अवतीर्ण झाल्यानंतर मात्र लक्षात घ्या बरं का, अवतीर्ण झाल्यानंतर परमात्म्याच्या खोड्या करायला लागला परमात्मा. खोड्या करत असताना मग काय करावं काय करावं काय करावं कळना कळना कळना. मग आता इथं याला ठेवायचं नाही. मग ठेवायचं नाही. मग अरे श्रीकृष्णा म्हणले तू इथं राहायचं नाही. आई मग काय करायचं? तू म्हणले गायी राखण्याकरता जायचं. बघा बरं का, ज्या परमात्म्याविषयी बोलता येत नाही, जो परमात्म्याला रंग नाही, रूप नाही, वर्ण नाही, छाया नाही, किंवा ते तो निर्विशिष्ट परब्रह्म चोखट तयाच्या अंतुवट व्यंजक नाम, जो परमात्मा निर्विशिष्ट आहे किंवा अहस्तु अवर्णु अचक्षु पंचज्ञानीचा जो परमात्मा विषय होत नाही, असा असलेला परमात्मा गोकुळात अवतीर्ण झाला. अवतीर्ण झाला, परमात्म्याच्या लीला सुरू झाल्या. लीला पाहून मात्र आईला वाटलं याला इथं ठेवायचं नाही. मग मात्र त्याला म्हणले तुला गोकुळात जावं लागल. त्याला म्हणले गाई राखण्याकरता जावं लागल. बरं आई मी गाई राखण्याकरता जाणार, पण एकटा नाही. मग कोण पाहिजे? 9 सवंगडे. महाराज म्हणतात 9 सवंगडे पाहिजेत, गायी पाहिजेत. सुदामा बोले बोबडे ते आवडे गोविंदा. म्हणले मी एकटा जाणार नाही. म्हणले हे सर्व जोडीला पाहिजे. मग हे सर्व जोडीला घेतले आणि परमात्म्यानं आपली सामग्री घेऊन परमात्मा गायी राखण्याकरता निघाली. काळी घोंगडी हाती काठी, 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 काळी घोंगडी हाती काठी. चालला धेनुचे पाठी, धेनुचे पाठी, धेनुचे पाठी, काळी घोंगडी हाती काठी, काळी घोंगडी हाती काठी, काळी घोंगडी हाती काठी, काळी घोंगडी हाती काठी. या परमात्म्यानं 9 सवंगडे घेतले आणि परमात्मा काळी घोंगडी हातामध्ये काठी. परमात्मा गायी राखण्याकरता निघाला. बरं, गायी राखत असताना परमात्म्यानं गायी राखाव्या, कोणच्या राखाव्या त्या पुढे पाहू. मला प्रस्तावना करायची, ध्यान द्या. मग लक्षात घ्या, परमात्म्यानं गायी राखाव्या, अनेक प्रकारच्या मात्र तिथेही खोड्या कराव्या, आणि त्याच परमात्म्यानं अनेक प्रकारचे तिथं खेळ खेळावे. बरं, अनेक प्रकारचे खेळ म्हणजे महाराज ते एका युगातले खेळ नव्हते. हा मामा तू गाली कानोबा
मागाली रामावतारी. आमचे परमेश्वर चाला म्हणतात बरं का, हा मामा राम अवतारात घातला. हा मामा महाराज आता पण हा मामा आषाढी कार्तिकीचा. बुवा याच्या संबंधानं कल्पकता करत असतात. ज्याप्रमाणे एखादं पोरग येड्यावानी करायला लागलं का त्याला खेळ दाखवायचा, त्याला एखादी जत्रा दाखवायची, तसं आपल्या अंतःकरणात जर विषय विकार खेळ करायला लागले का त्याला आषाढी पंढरीचा हा मामा दाखवायचा. विठाला युगातला नव्हता, अनेक युगातला खेळ मात्र परमात्म्यानं पण इथं मांडला. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी या प्रकारचे खेळ भगवान परमात्म्यानं खेळायचे. बरं हा खेळ खेळायचे, अनेक प्रकारचे अनेक युगात ते खेळ खेळायचे, पण मात्र हा खेळ मात्र एका दिवसाचा नव्हता. मग दररोज या प्रकारचे खेळ चालायचे. मग आता खेळ म्हणले का खेळ एकट्यात खेळता येतो का दोन टीमा करून खेळायचा असतो? काय करायचा असतो? दोन ग्रुप करायचे, दोन टीम करायच्या ना, मग त्या प्रकारचा खेळ खेळायचा. मग दोन टीमा करता बलरामदादानी पलीकडे उभं राहायचं, माझ्या परमात्म्यानं अलीकडे उभं राहायचं, समोर सगळे गोपाळ उभे राहायचे आणि मग परमात्म्याने हाक मारून सांगायचे, माझे जे जे गडी आहे ते माझ्याकडे या. तुकोबराय अभंगाच्या खेळ चालायचे. मग खेळ म्हणला तर एकट्यामध्ये बाबा खेळता येत नाही, त्याला दोन टीम करावे लागतात, दोन ग्रुप करावे लागतात. बलराम दादाचा एक ग्रुप, परमात्म्याचा एक ग्रुप आणि मग पलीकडे गोपाळ उभं राहायचं. मग परमात्म्यानं म्हणायचं, माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या तोनी. जे जे म्हणले माझे गडी आहेत त्यानं माझ्याकडे या, निवडा भिन्न या तोनी. का बरं माझ्याकडे या? आता सांगतो, ध्यान देऊन ऐका बर का. यमुने तटी मांडीला खेळ म्हणे गोपाळ गडी अशी, नावे ठेवणे वाटा गडी नवजेरडी मग कोणी. आताच ज्याला इकडे यायचे त्याने इकडे या, नंतर रडले पडले लोळले मला काही सांगायचं नाही बरं का. आताच ज्याला इकडे यायचं त्याने इकडे या. आता ध्यान देऊन ऐका, हे अर्थ सोडून द्या. आध्यात्मिक दृष्टी जर विचार केला तर ध्यान देऊन ऐका म्हणजे कीर्तन कळून जाईल बरं का. परमात्मा काय म्हणले, माझे गडी बोलत चला. नाश्ता केला का नाही? आता आम्हाला सोमवार होता, पण कथे काय म्हणले तुम्ही प्रमाण, ते कथेची सामग्री देह अवसान, त्यामुळे सकाळीच आम्ही खाऊन घेतला म्हणून बोलतो. विठाला शांतपणे ऐकलं तर कळून जाईल. ध्यान देऊन ऐका. परमात्मा म्हणतात, माझे गडी कोण कोण, जे जे माझे गडी आहेत त्यानं इकडं या. आता ध्यान देऊन ऐका बरं का. मुळात परमात्म्याचं स्वरूप पाहिलं तर परमात्मा एकमेव अद्वितीय ब्रह्म. मुळात परमात्मा एकटा. मग एकट्या परमात्म्याला करमत नव्हतं. मग काहो महाराज एकट्याला करमत नसल्यावर काय करतात?
एकट्याला करमत नसले तर मग तुम्हाला कळून जाईल. मग परमात्म्याला एकट्याला करमत नव्हतं आणि त्या परमात्म्यानं मायेचा अंगीकार केला. माया तो प्रकृती विज्ञान माई तो महेश्वर पंचदशकार सांगतात बरं का. त्या परमात्म्याला करमत नव्हतं, मायेचा अंगीकार केला. आणि मायेचा अंगीकार केल्यानंतर लक्षात घ्या, जसं महाराज एखाद्या पोरगीचं लग्न झालं का तिला म्हणतात का अगं तुला कोणत्या गावाला दिली, तुझा नवऱ्याचा कलर कसा आहे, तुझा नवरा कोणत्या कामाला आहे, तसं या मायेला विचारायला लागले 4 वाक आधी करून बरं का. अगं म्हणले तुझा पतिदेव कसा आहे, तुझा नवरा कुठं कामाला आहे, तुझा नवरा काय करतो, तुझ्या नवऱ्याचं घर कुठं. आता ही सांगल काय महाराज, हिच्या नवऱ्याला रंग नाही रूप नाही वर्ण छाया, हिच्या नवऱ्याला रंग नाही रूप नाही वर्ण नाही छाया नाही. मग हिच्या आग्रह असतो मात्र त्या परमात्म्यानं महाराज बरं का तो सुद्धा नावा रूपाला आला. आणि त्या परमात्म्यानं ईश्वरे नापी जीवेनं सृष्ट द्वैत विविच्यते विवेक सती जीवेनं ह्यो बंदिस्फुटी भवेत. लक्षात घ्या, तिच्या आग्रह असतो या परमात्म्यानं जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात ये धरिले, सत्ता मात्रे आपुलिया. मग लक्षात घ्या, परमात्मा एकट्या परमात्म्यानं मायेचा अंगीकार केला. मायेचा अंगीकार असतो तो नावा रूपाला आला आणि त्यानं हे जगत निर्माण केलं. बरं, स्वर्ग असेल, पाताळ असेल, इथले सगळी झाडं असतील, इथले सगळे जीव असतील, इथले सर्व काय 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 आहे हे कोण निर्माण केलंय सगळं बोलत चला, बोलत चला. मला बोलावं लागतं कीर्तनाला बरं का. 300 किलोमीटर उगाच आलो का. बोला, देवानं काय निर्माण केलं, हे जगत निर्माण केलं. मग जगत निर्माण केलं ते जाऊ द्या. बरं, या चिंचेच्या झाडाला काय येतात, चिंचा. मग चिंचेच्या झाडाला जर महाराज चिंचा आल्या, या चिंचा कोणाच्या, झाडाच्या आहेत. आंब्याच्या झाडाला काय येतात, आंबे. मग आंब्याच्या झाडाला आंबे येतात, हे आंबे कोणाचे आहेत, आंब्याचे आहेत. चिकूच्या झाडाला चालू दे का आता हे सारे चिकूच्या झाडाला चिकू येतात, हे चिकू कोणाचे आहेत, चिकूच्या झाडाचे आहेत. मग ध्यान देऊन ऐका, चिंचेच्या झाडाला जर चिंचा आल्या त्या चिंचेच्या, आंब्याच्या झाडाला जे आंबे आले ते आंब्याचे, चिकूच्या झाडाला जे चिकू आले ते चिकूचे. एखाद्या गाईला वासरू झालं ते वासरू गाईचं. मग तसं जगत जर परमात्म्यापासून निर्माण झाले तर हे जगत कोणाचं, परमात्म्याचं. मग माझं ना तुझं कशाला करतोय बाबा, विठाला जी वस्तू ज्याच्यापासून निर्माण झाली ती त्याची असते. मग परमात्म्यापासून मायेचा अंगीकार असतो. या ईश्वरानं जगत जर निर्माण केलंय, मग हे जगत कोणाचं झालं, सगळं परमात्म्याचं गडी झालं. मग जगत जर परमात्म्याचं गडी, माझं तुझं कशाला करायचं, माझे गडी कोण कोण, त्याचं एकमेव कारण हे लक्षात घ्या. हे जगत जरी परमात्म्यापासून निर्माण झालं तरी या जगतातल्या जीवानं मायेच्या अंगीकारास्तव महाराज वेगळेपणा धारण केला. विठाला म्हणत नाही हे माझे ना, हे तुझे देवाला म्हणायची बारी का आली. लक्षात घ्या, तसा परमात्मा तो ममे वंश जीव लोके. हे जगत जीव कोणाचे सगळे माझे आहेत का नाही. पण या जीवानी काय केलं माहितीये का, तैसे भूत जात सर्व माझे निकिरावयव माया योगे जीव तसे आले. हे मुळात आपण जीव आहेत का, आपण मुळात ब्रह्म आहेत, आपण मुळात ब्रह्म आहेत का जीव आहेत. आपण म्हटलं अयम आत्मा ब्रह्म आता तो सर्व जिज्ञासा सर्व खलविदम ब्रह्म, हे जे 4 महावाक्य आपण ब्रह्म आहेत किंवा आम्ही वासुदेव तत्वता, ही बोध संपन्न तुम्ही आम्ही. पण तुम्हा आम्हाला लागली माया आणि ती माया लागल्यामुळं तुम्ही आम्ही जीवपणा धारण करतो. तसं परमात्मानं खेद व्यक्त केला बरं का महाराज, हे सगळे माझेच. पण एखाद्या लग्नाला गेल्यावर एखादा गरीब असेल त्याला श्रीमंत ओळख देतात का, ओळखत देत नाही. तसा देव म्हणतो हे सगळे माझेच होते पण यांना माया लागल्यामुळं माझेच मी नवती, माझेच मज ओळखती. का बरं देवा, अहम ममता भ्रांती विषयांध झाले. यांना अहंकार लागला, यांना ममता लागली, यांना भ्रांती लागली. आणि या भ्रांतीच्या स्तव, ममतेच्या स्तव, मायेच्या स्तव हे मला ओळख देत नाही. नेतर मात्र तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. धनेने वर्म संत चरण, वर्ण सांग चरण, वर्म सांग चरण. तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म. मूर्खनेने वर्म संत चरण, उदरेने वर्म संत चरण, उदरेने वर्म संत चरण. महाराज
जो परमात्माची परी दुसरा अहंकार निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नाच्या बोरबारा संतोष असिने मुळात यो परमात्माचा आहे तुका म्हणे पैची की कोठे जीव निराळा परमात्म्यापासून यो निराळा नाही पण याला माया लागल्यामुळे यो वेगळेपणा धारण करतो तैसे भूत जात सर्व किंवा तैसे भूते मात नेती माझेच मी नव्हती आता ध्यान देऊन ऐका तुम्ही मोती पाहिला का मोती पाहिला का मोती हो तरी म्हणा नाही तर नाही तरी म्हणा म्हणजे मला पुढे जाता येईल तुम्ही हो पण म्हणणार नाही पण म्हणा पुढे कसं जायचं विठाला मोती पाहिला का नाही मोती कशापासून बनतो कोणत्या नक्षत्राचं पाणी असते त्याच्यापासून मोती बनतो स्वाती नक्षत्राचं पाणी कशात पडतंय शिंपल्यात पडतंय शिंपल्यात पडल्यानंतर शिंपला मिटकला जातो आणि मिटकल्यानंतर शिंपल्यामध्ये काय तयार होतंय मोती कोणत्या पाण्यापासून स्वाती नक्षत्राच्या मग त्याच स्वाती नक्षत्राच्या पाण्यापासून जो मोती तयार झाला तोच जर मोती काढला आणि पाण्यामध्ये टाकल्यावर महाराज पाण्यात मिक्स होतो का झाला कशापासून पाण्यापासून पण पाण्यात टाकल्यावर पाण्यामध्ये मिक्स होत नाही जळीच जळी न विरती मुक्ता फळी ज्ञानोबराय म्हणतात झाले जळापासून पण पाण्यात टाकल्यावर पाण्यात मिक्स होत नाही का बरं तर याला लागलं शिंपल्याचं वारं तसं तुम्ही आम्ही देवाचेच गडी पण वारं लागलं मायेचं म्हणून वेगळेपणा विठाला अजून विशेष बरं काही ज्ञानोबरायचं गोड भांडवले ज्ञानोबराय म्हणतात लक्षात घ्या मडकं कशाचं बनवतो आपण मातीचं बरं मातीचं मडकं बनवल्यावर लगेच घरामध्ये वापर करण्याकरता आणत नाही मग ते मडकं मात्र आगीमध्ये टाकून त्याला भाजायचं बरं भाजल्यानंतर तुम्ही आम्ही त्याला घरी आणतो स्वच्छ करतो मग त्याच्यामध्ये पाणी ठेवतो बरं लक्षात घ्या पाणी घेता घेता काय झालं देव जाणे आणि मडकं फुटलं बरं मडकं फुटल्यावर नंतर ते परत कुठं नेऊन टाकतो आपण मातीत नेऊन टाकतो बरं मातीत नेऊन टाकल्यावर ते मिक्स होतंय का झालं कशापासून मातीपासून पै पृथ्वीची या घटकी जे सवेची पृथ्वीशी मिळे जरी मेळ विजे तरी अग्नी संगे शिजे वेगळा होय ज्ञानोबराय म्हणतात झाला मातीपासून अग्नीचा स्पर्श झाल्यामुळं मातीपासून वेगळेपणा धारण केला मोती झाला पाण्यापासून पण मारा शिंपल्याचा वारा लागल्यामुळं पाण्यापासून वेगळेपणा धारण केला तसा परमात्मा म्हणतो हे मुळात माझेच गडी पण मात्र यांना मायेचा वारा लागल्यामुळं यांनी वेगळेपणा धारण केला पण काहो महाराज वेगळेपणा धारण केला जाऊ दे ना त्यांनी वेगळेपणा धारण केला पण मात्र ते तुमचेच गडी आहेत ना अरे देव म्हणतो माझेच जरी गडी असले हे जगतातले जीव जरी माझेच असले बरं जास्त नाही सांगत लक्षात घ्या जास्त जर गोड खाल्ल्यानंतर पोटामध्ये काय होतात जंतू होतात बरं जंतू कोणाच्या पोटात झाले आपण गोड खाल्ल्यामुळं आपल्या पोटात काय झाले जंतू झाले बरं आपल्या पोटात जंतू झाले म्हणजे जंतू कोणाचे आपले मग आपले म्हणून काय सांभाळून ठेवायचे काय सांभाळून ठेवल्याला पुण्यतिथी झाली विठाला लक्षात घ्या परमात्मा म्हणतो लक्षात घ्या बरं का परमात्म्यापासून जरी हे जीव निर्माण झाले हे परमात्म्याचे जरी गडी असले तरी ध्यान देऊन ऐका ज्याप्रमाणे आपल्या पोटात जंतू झाले म्हणून आपण सांभाळून ठेवत नाही मग परमात्म्यापासून हे येडे निर्माण झाले देव कशाला याला गडी म्हणाल विठाला बाकीचे मात्र जीव नाही का बरं तर मात्र ज्याप्रमाणे जंतू आपल्यापासून निर्माण झाले तरी सांभाळून ठेवायचे नाही का बरं तर त्यांना काहीच कळत नाही त्यांचा काही उपयोगच नाही तसं महाराज या जगतामध्ये परमात्म्यापासून अनेक जरी जीव निर्माण झाले तरी काहींच्या ठिकाणी माया लागली परमात्मा त्यांना गडी म्हणत नाही काहींच्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर काहींच्या ठिकाणी विचार करण्याची क्षमता नाही म्हणून परमात्मा त्यांना गडी म्हणत नाही मग महाराज म्हणतात बरं का काही ठिकाणी विचार करण्याची क्षमता नाही फक्त त्यांचा देह फक्त भोगा करता असतो असं आपल्याला पाहायला मिळतं मग त्यांच्या ठिकाणी विचार नाही हे पण देवाचे गडी नाही तर ध्यान देऊन ऐकायचे बरं का कीर्तन पहिली गोष्ट जीव सगळे कोणाचे गडी देवाचे पहिले म्हणजे माया लागल्यामुळे देवापासून काय धारण केला वेगळेपणा म्हणून हे देवाचे गडी नाही काहींच्या ठिकाणी विचार करण्याची क्षमता नाही म्हणून हे पण देवाचे गडी नाही मग काहो माणसं तरी देवाचे गडी असतील ना तर माणसामध्ये पण फरक आहे विठाला माणसांमध्ये काय भेद आहे महाराज माणसं
माणसं ही माणसं आहेत, यांच्या ठिकाणी तर ज्ञान आहे ना, हे देवाचे गडी आहेत का? तर यांच्यामध्ये पण फरक आहे का हो महाराज? काय फरक आहे? तर या माणसांमध्ये सुद्धा, या विचारप्रधान लोकात सुद्धा काही लोक पामर आहेत, काही लोक काही लोक महाराज पामर आहेत, काही लोक विषयी आहेत, काही लोक जिज्ञासू आहेत, तर काही लोक महाराज भक्त आहेत, तर काही लोक ज्ञानी आहेत. मग का हो महाराज? बरं का, लक्षात घ्या, माया लागली ते देवाचे गडी नाही. ज्यांच्या ठिकाणी विचार करण्याची क्षमता नाही ते देवाचे गडी नाही. मग का हो, पामर तरी देवाचे गडी आहेत का? बरं, देवाचे गडी आहेत का हे बोलण्यापेक्षा पामर कोणला म्हणायचं ते सांगा ना. महाराज म्हणतात पामर कोणला म्हणायचं? ज्ञानोबराय का हो कोणला म्हणायचं? ज्ञानोबराय म्हणतात अंगा मनशी रुची यावे, ये तुलिनी कृतकृत्य ना आठवे, तरी करणे याचेनी नावे भलतेची करी. ज्ञानोबराय म्हणतात ज्यांच्या जीवनामध्ये काम्य कर्म कोणतं, निषिद्ध कर्म कोणतं, प्रायश्चित्त कर्म कोणतं, नित्य कर्म कोणतं, नैमित्तिक कर्म कोणतं, कसं वागावं, कसं राहावं, कसं खावं, काय करावं, कोणत्याच गोष्टीची जाण पडताळली नाही. फक्त आणि फक्त स्वतःच्या मनाला येईल तसं वागतात. जे वागतात त्याच्या संबंधानं परिपापमज होईल का नरक यातना येईल, हे काहीच न पुढील देखेना जो. मी वागतो काय, मी राहतो काय, त्याच्या संबंधानं काय मला फळ प्राप्त होईल, कशाचीच ज्याला जाण नाही पडताळली नाही, याला म्हणायचा पामर. मग का हो महाराज, यो पामर देवाचा गडी होतो का? अहो, देवाचा गडी होण्यापेक्षा देव धर्म सांधी पडिले सकळ, विषयी गोंधळ गाजतसे, जाणीता या सवे येऊन येदी हारी, तर्कवादी दुरी दुराविले. भगवान परमात्मा त्यांना आधीच दूर करतो. मग ज्या पोराला दूर केलं तो खेळण्याचा अधिकारी देवाचा गडी कसा होणार? विठाला आता लक्षात घ्या, किती प्रकार झाले आपल्या गड्याचे? 3 प्रकार झाले. मग मात्र पामर सुद्धा देवाचा गडी नाही. मग त्याच्या पुढचा प्रकार कोणचा? विषयी. मग महाराज विषयी कोणला म्हणायचं, किंवा विषयी देवाचा गडी होतो का ते सांगा. मग विषयीच्या संबंधाने बोलणं पाहिलं तर विषयी महाराज कसा असतो बरं का? वेद आधारे बोलते, केवळ धर्म प्रतिष्ठिती, कर्मफळ आसक्ती धरोनिया. विषयीच्या संबंधानं जर बोलायचं झालं तर विषयी कोणला म्हणायचं? ज्ञानोबरायनं सांगितलं बरं का, यो विषयी वाटतो तेवढा पण वाईट नाही बरं का, तुमच्या आमच्यापेक्षा तरी बराचे. ज्ञानोबराय म्हणतात वेद आधारे बोलती, वेदाच्या प्रमाणे आचरण करतो, वेदाप्रमाणे बोलतो, वेदाप्रमाणे चालतो, केवळ धर्म प्रतिष्ठिती, कर्मफळ आसक्ती धरोनिया. धर्माचं अनुष्ठान करतो, वेदानुसार वागतो, बोलतो, त्याला नास्तिक पण म्हणता येत नाही. वेदाचं आचरण करतो ना मारुती बाबा म्हणायचे बरं का, वेदाचं आचरण करतो त्याच्यामुळे नास्तिक पण म्हणता येत नाही. पण देवानं त्याच्याविषयी खंत व्यक्त केली, कर्मफळ आसक्ती धरोनिया. काहीतरी मला द्यावं, काहीतरी द्यावा. पंढरपूरच्या 5 वाऱ्या करील, माझं पोरगं नोकरीला लागलं पाहिजे, माझं अमकं भेटलं पाहिजे, मला तमकं भेटलं पाहिजे, कर्मफळ आसक्ती धरोनिया. आणि अर्जुना तुला सांगू का रे, ह्यो संवाद चालला बरं का अर्जुनाचा मात्र माझ्या देवाचा. ज्ञानोबरायनं ओव्या घातल्या, ज्ञानोबरायची कल्पकता आहे ना. बाबा म्हणायचे जगाच्या पाठीवर एकमेव ग्रंथ आहे को जगाचा उद्धार करतो, विठाला. अर्जुना म्हणजे लक्षात या, या विषयी संबंधांना बोलता असताना या विषयी धर्माचं अनुष्ठान करतो अर्जुना, वेदाप्रमाणे बोलतो अर्जुना, त्याच्याप्रमाणे वागतो. पण अर्जुना कर्मफळ आसक्ती धरोनिया. अरे अर्जुना यो कसा असतो तुला सांगू का रे अर्जुना? बोला देवा. देव म्हणतात बरं का, अरे याची जर पाहिली तर म्हणते संसारी जन्मीजे, यज्ञाधिक कर्म कीजे, स्वर्ग सुख भोगीजे. अरे म्हणले काय तुम्ही येडे झाले म्हणले, चाले सप्त्याला, चाले काल्याच्या कीर्तनात चालले. अरे काय म्हणले याच्यात काय आनंद आहे का? मस्त संसारात जन्माला यायचं, यज्ञाधिक कर्म करायचं, मस्तपैकी स्वर्ग सुख भोगायचं, खाया पिया सुखसे सोया, खायचं प्यायचं, आनंद करायची, मजा करायची. अरे येथे वाचून काही अनिक सर्वता सुखाची नाही. आईशा अर्जुना बोलले, अरे दुर्बुद्धी आहेत म्हणले अर्जुना. आईशा अर्जुना बोलती दुर्बुद्धी आहे. अरे दुर्बुद्धी अर्जुना, हे दुर्बुद्धीचे आहेत. म्हणता संसारात जन्माला या, खायचं प्यायचं, मस्तपैकी मजा करायची. काय म्हणले यांच्याकडे म्हणले काय अपोवांच्या मागं लागता, अमकं करता. कोण म्हणतं हे? विषयी म्हणतात खायचं प्यायचं, स्वर्ग सुख भोगायचं, यज्ञाधिक कर्म करायचे, अमकं करायचं. अरे अर्जुना तुला सांगू का रे, अर्जुना यांचं सगळं बरोबर आहे. देवानी इथं यावं इतकी केली बरं का. अरे अर्जुना परिक्रिया विशेष बहुते, न लोपिती विधीते. सोमवार चुकला जातो, एकादशी चुकली जाते, कधी कधी खाली बटर खाल्ले का चुकलं जातंय का नाही, कधी कधी उपवास चुकला जातो, वारी चुकली जाते, आळंदीची वारी, त्र्यंबकची वारी, देऊची वारी, पंढरीची वारी
चुकली जाते. पण अर्जुना या विषयी लोक कसे आहेत माहिती का, परिक्रिया विशेष बहुते. या ओवीत देवानं थोडा त्यांचं काय केलं माहिती का, जरा बरं केलं भाऊ, बरे बरं का, हे बरं यांचं जरा स्वागत केलंय. परिक्रिया विशेष बहुते न लोपिती विधी. ते अर्जुना निपुण होऊन धर्मात ते अनुष्ठिती, निपुण होऊन धर्माचं अनुष्ठान करतात. पण अर्जुना एकची कुडे करती. काय संवाद आला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ऐका बरं का. अर्जुना अरे सगळं व्यवस्थित पण एकची कुडे करते. काय हो देवा, स्वर्गो काम मनी धरिती. बरं यज्ञ पुरुषा चुकते भोगताजू. बरं यज्ञ केल्यावर आपल्याला इच्छित फळ प्राप्त होतंय का नाही, पण यज्ञ ते फळ प्राप्त करून देते का यज्ञ देवता. यज्ञ देवता प्राप्त करून देते. मग तुम्ही आम्ही यज्ञाची पूजा करतो का यज्ञ देवत्याची. यज्ञाची पूजा करतो, यज्ञ पुरुषा चुकती भोगता जो. विठाला अर्जुना हे सगळं काही करतात पण यज्ञ पुरुषाला चुकतात. अरे अर्जुना यांच्याविषयी तुला सांगू का कसे येते, तुला सांगतो सामान्य गोष्टीत बरं का. कर्पुराच्या राशी की जे अग्नी लावून दिजे, का मिष्टांनी संचरी जे काळकोट. आता सारखं पूर्वीच्या काळी मात्र नैसर्गिकरित्या महाराज भेटायचे बरं का कापूर. मग समजा 1 दिवस 2 दिवस महिनाभर मात्र ते कापूर जमा केला, आणि कापूर जमा केल्यानंतर मात्र महिनाभर मेहनत घेऊन बाबा कापूर जमा केलं, आणि कोणीतरी येऊन त्याला जर काडी लावून दिली, चांगलं आहे गाव. एवढ्या महिन्याभर काय करायचं, कष्ट करून कापूर मिळवायचं, आणि एका फटक्यामध्ये त्याला मात्र ती आगनी लावून देऊन त्याचा नाश करून टाकायचा. तसं एवढ्या कष्टाने निपुण होऊन धर्माचं अनुष्ठान करायचं, आणि देवाकडं मागून त्याचा नाश करून टाकायचा. किंवा रात्रभर जागून काय हो काय बनवलं, जेवायला म्हणले गुलाबजामुन बनवले. कधी बनवले एवढ्या लोकाला, कधी बनवले म्हणजे रात्री जागून गुलाबजामुन बनवले. एवढ्या जागून गुलाबजामुन बनवले. आता पंगत वाढायचं टाइम, आणि कोणीतरी त्याच्यामध्ये पकवाजवाले काय आणून टाकलं, विष आणून टाकलं. का मिष्टांनी संचरी जे काळकोट. एवढ्या कष्टानं गुलाबजामुन बनवायचे, विष टाकून ते वायाला घालून द्यायचे. एवढ्या कष्टानं कापूर मिळवायचा, महाराज म्हणतात त्याला आगणी लावून त्याला वायाला जाऊन द्यायचं. किंवा महाराज म्हणतात दैवे अमृत कुंभ जोडला. दैवाने अमृत कुंभ भेटला. बाबा अमृत पेल्यावर काय होतंय, अमृत पेल्यावर माणूस काय होतो. एकाला म्हणलं अमृत पेल्यावर काय होतो, काय नाही म्हणतो महाराज रात्री मस्त झोप लागते, अंग कापत बिपत नाही. अरे बाबा ते अमृत नसते, ते वेगळं असतंय. विठाला दैवाने अमृत कुंभ भेटला. तो अमृताचा कुंभ पेल्यानंतर ह्यो अमर होणार आहे. पण दैवाने काय केलं, दैवी अमृत कुंभ जोडला, लाते हाणून उलंडीला. अहो लातेनं त्याला लात मारून टाकली महाराज. एवढ्या कष्टाने अमृत कुंभ भेटला, पण लात मारली तर काय उपयोग झाला. किंवा महाराज म्हणतात रांधवणी रस सोय नकी करोनिया मोल विकी, तैसे भोगासाठी आवे विके धाडी ती धर्म. अर्जुना अरे हे पट्टे ज्याप्रमाणे रात्रभर जागून स्वयंपाक करायचा आणि लोकाला विकून टाकायचा ना घरचे उपाशी, तसे हे काय करतात अविवेकी, काय करतात सगळं पुण्य करतात, सगळं धर्माचं अनुष्ठान करतात, वेदाचं अनुष्ठान करतात, आणि देवाकडे मागून सगळ्याची वाट लावून टाकतात. मग महाराज का हो हे देवाचे गडी होतात का, तर देवाजवळ हात पसरणारे देवाचे गडी नाही. ज्यांच्या ठिकाणी विचार नाही ते देवाचे गडी नाही. ज्यांना माया लागली ते देवाचे गडी नाही. जे स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करतात ते पामर सुद्धा देवाचे गडी नाही. मग का हो महाराज हे देवाचे गडी नाही, ते देवाचे गडी नाही. मग याच्या पुढचा प्रकार कोणचा, जिज्ञासू. मग जिज्ञासू तरी देवाचा गडी आहे का. आता जिज्ञासू म्हणजे मुमुक्षू. मुमुक्षू कोणला म्हणायचा, आपुलिया सोडवणे. मुमुक्षू का जागो म्हणे, सर्वस्वे करणे हेची एक. ज्याला वाटतंय काय मी उद्धार पावेन, कृपा करील बास. टाइम थोडा आहे, नाही तर मी पण चालीचाच महाराज. विठाला चालीचा म्हणजे कीर्तनात. हा लक्षात घ्या. कारण काय झालं, आम्ही आळंदीत गेलो आणि आम्हाला सद्गुरू परमेश्वर बाबा जायभाई भेटले बरं का. पहिल्या वर्षापासून त्यांच्या सोबत राहिलो. बुवांकडे सद्गुरू बंकट स्वामीचे भांडवले. विठाला तुम्ही आळस करू नका वाजवायला, मस्त वाजवायचे. विठाला माझ्या समवयस्क मित्राप्रमाणे म्हणून बोललो, नाही तर माझा काय बांधाला बांधे होय. मी तर पकवाजवाल्याला राग येतो कधी कधी. विठाला मग महाराज जिज्ञासू कोणला म्हणायचं, त्याला वाटतंय संत भेटावे, त्याला वाटतंय देव भेटावा, त्याला वाटतंय संसार रूपी सागरातून सुटावं, त्याला वाटतंय मला ब्रह्मज्ञान व्हावं. असा जो आहे
तो महाराज मुमुक्षू तरी, तो जिज्ञासू तरी देवाचा गडी होतो का? का हो महाराज, देवाचा गडी होऊन देवासोबत काय करायचं आहे? देवासोबत काय करायचं आहे? गडी बरं, गडी टीम कशा करता बनवली? हा मग सोपं आहे ना. मग टीम जर खेळा करता बनवले, मग देवाचं गडी होऊन जिज्ञासूला देवासोबत काय करायचे? खेळ खेळायचे. पण यो खेळ खेळायच्या लायकीचा नाही ना. का बरं? ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी द्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी द्याले, 12 वर्ष पळून गेले रे, नागोची पळून गेले रे, ऐक गेल्या तुझं सांगितले तुझं जाणून, खेळ खेळ ऐक गेल्या तुझं सांगितले तुझं जाणून, खेळ ऐक खेळ्या जिज्ञासू देवाचा गडी आहे का? तर गडी होऊन देवासोबत दादा काय करायचे? खेळ खेळायचे. योग घाबरतो. मग घाबऱ्याला कसं काय घ्यायचं बरं? महाराज म्हणतात बरं का, महाराज ब्राह्मणाचे पोरं एक खेळाशी आले. मग आता योग खेळाला जर घाबरतो तर योग कटाप, यो आता खेळातून कटाप. मग आता लक्षात घ्या बरं का, एवढं सांगण्याचा प्रपंच मी का मांडतो? मला काही दुसरं आलं नाही, कथाबिता सांगता येत नाही का? पण लक्षात घ्या, याच्यामध्ये आपण कोणत्या पायरीत बसतो ते बघायचं. म्हणजे गडी देवाचा आपण कधी होणार? विठाला देवाचा गडी होत नाही तर आपला नंबर कधी लागायचा? मग ज्याच्या ठिकाणी ज्ञान नाही तो, जो महाराज विचार नाही तो गडी नाही, ज्याला माया लागली तो गडी नाही, जो स्वतःच्या मनाप्रमाणे पामर आहे तो आचरण करतो तो देवाचा गडी नाही, विषयी देवाचा गडी नाही. बरं, मात्र त्याच्याही पुढे जिज्ञासू म्हणजे मुमुक्षू देवाचा गडी नाही. बरं, त्याच्या पुढचा प्रकार कोणता? मुक्त. मग महाराज मुक्त तरी देवाचा गडी आहे का? बघा बरं का, तुमची आमची धाव सगळी काय होण्याकरताय? मुक्त होण्याकरताय. मग का हो महाराज, मुक्त देवाचा गडी आहे का? बरं, मात्र गडी आहे का नाही बघण्यापेक्षा मुक्त कोणला म्हणायचं ते सांगा ना महाराज. मुक्तामध्ये 2 प्रकार, एक जीवन मुक्त आणि एक विदेही मुक्त. बरं, विदेही मुक्त देवाचा गडी आहे का? तर विदेही मुक्ताला बरं, मुक्त महाराज गडी होऊन देवासोबत काय करायचं? खेळ खेळायचं. आता या विदेही मुक्ताला देहच नाही तर ह्यो खेळ कसा काय खेळल? ह्यो पण कटाप. ह्यो पण, माझं बोलणं कळतंय का? कॅसेट बदलायची. हा, एका ठिकाणी गेलो गावाला, महाराज असं कीर्तन करा, असं कीर्तन करा का लोक हसून हसून मेले पाहिजेत. का हो महाराज, लोक हसून हसून मेले कीर्तन काय सिस्टीम वाल्याला सांगू मी? अरे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, संत रुंदे मनोभावे आदि वंदावी. कीर्तनाची मर्यादा आहे. पण काय करावं? देवाचे चरित्र नाठवे सर्वदा, विनोदाच्या कथा गोड वाटे. पण नाथ महाराज भागवतात सांगतात, कीर्तनाची मर्यादा कैशी? देव बोले उद्धवाशी, किरकिर आणू नये, पाठी ओरू नये भलत्या गोष्टी. इथं भलत्या गोष्टी नाही, किरकिर नाही, आईबाईचं नाही, गोष्टी नाही. व म्हणायच्या अहो गोष्टी. गाणे म्हणणं गाथेरा ज्ञानेश्वरीचा अपमान आहे. विठाला काय चाललं होतं आपलं? मुक्त. कोणता मुक्त चालला होता? विदेही मुक्त. मला आता वयामानाने आठवत नाही म्हणून विचारलं. विदेही मुक्त. एका ठिकाणी म्हणलं काय चाललं? तो म्हणतो कीर्तन. म्हणलं का हळद लावायला लागलो का मी कीर्तन चाललं तर? त्यांनी बरोबर सांगितलं विदेही मुक्त. अशी एक जरी भेटला तरी एवढ्या लांबून यायचा फायदा झाला. नाही तर नुसते म्हणा गोष्टी, म्हणा गाणे. अरे ज्ञानोबराय काय म्हणतील, जोग महाराज काय म्हणतील? विठाला गडी आहे का? त्याच्यामध्ये पहिला प्रकार पाहिला विदेही मुक्त. विदेही मुक्ताला देहच नसतो म्हणून तो देवाचा गडी नाही. मग त्याला देह नाही म्हणून तो देवाचा गडी नाही. पण जीवन मुक्ताला महाराज देह आहे ना, मग तो देवाचा गडी आहे का? महाराज म्हणतात त्याला जरी देह असला किंवा तो जरी तुमच्या आमच्यासारखा दिसत असला तरी त्याचं जे आचरण आहे ते मागच्या संस्कारामुळे. जीवन मुक्ताचं हे मागच्या संस्कारामुळं. आता जाऊ द्या, हवा आल्यानंतर ते कापड हलतंय का नाही?
वरचं बघू नका, वरते मी सांगतो ते ध्यानात घ्या. तुम्ही ओव्या नाही बघायच्या, कापड बघता हाय का, मग लक्षात घ्या. मग ते हवा आल्यानंतर मात्र कापड काय होतंय, बोलत चला, हलतंय का नाही. बरं हवा आला वारा आणि बघा ओव्या सांगते, आला वारा गेला वारा. बरं वारा आला पण आणि वारा गेला पण, तरी पण ते कापड हलतंय का हलतंय याची जाण तुम्हाला. हा त्याचे झालेले संस्कार. वारा का वाजेने वसरे तरी तो डोल रुखीव रे, ज्ञानोबा म्हणतात माझे. अरे वारा आला पण वारा गेला पण तरी 1-2 मिनिटं ते कापड हलतंय का बरं, वाऱ्याचे झालेले संस्कार. का हो महाराज तुम्ही सेंट मारला, लय मस्त वास आहे, पण महाराज संपला. मी मागितल्याच बरं संपला तुमचा सेंट. मग लक्षात घ्या, जाऊ द्या पण बॉटल तरी असं ना हो आहे, दाखवा बरं संपलंय का. हो महाराज संपलंय, बघा बघा. मग बॉटल मधलं सेंट संपलं तरी बॉटलला काय येतो, का बरं येतो, सेंदे दुती क्राहे कापुरे वेचलेनी. तेव्हा कापुराचा फ्लेवर असेल बरं का, असं वाटतंय. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात वारा जरी गेला तरी मंड फाळतंय मार, वाऱ्याचे झालेले संस्कार. ते अत्तर सेंट संपलं तरी बॉटलला येतंय वास, का बरं, ते अत्तराचे झालेले संस्कार. किंवा मारा थाप मारा महाराज, बस थाप वाजून झाली तरी पण 2-4 सेकंद आवाज आला का नाही, आला का बरं, थाप मारलेले झालेले संस्कार. महाराज म्हणतात सरलिया गीताचा समारंभो नवचे राहिलेपणाचा क्षोभू. का हो पाऊस कधी पडला, काल. वल्ल कधी आहे, का बरं, का भूमी लोळूनी गेली या अंबुवल्या तरी. महाराज काल पाऊस पडला आज वलय का बरं, त्याचे झालेले संस्कार. कुंभार मडकं बनवतंय आणि ते मात्र फिरवतंय, चाक असते ते फिरवतंय. बरं चाक फिरवल्यानंतर मात्र ते 1-2 मिनिटं चाक फिरतंय का बरं, पहिले जे चाक महाराज फिरवलेलं आहे त्याचे झालेले संस्कार. ऐका, वारा गेला तरी मंड फालतंय संस्कार, सेंट संपलं तरी पण मात्र त्या बॉटलला येतो वास, त्याचे झालेले संस्कार. पाणी काल पडून गेलं तरी आज ओला आहे, त्याचे झालेले संस्कार. बरं अजून काय सांगितलं, हा मृदुंगाचं ध्यानावर आहे. बरं वाजून ताप वाजून झाली तरी पण त्याचा आवाज येतो 2-4 सेकंद, त्याचे झालेले संस्कार. चाक फिरून 1-2 मिनिटं झाला तरी चाक फिरतो, त्याचे झालेले संस्कार. तसं यो मात्र लक्षात घ्या, जीवनमुक्त असतो तो देहावर नसतो, पण त्याच्यावर झालेले पूर्वीचे संस्कार. चांगले संस्कार काही ना वाईट संस्कार काय, काही काही अनादी संसार माळेच्या ठाई मृत्यूविषयी भोगिले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देई सेविता. मागच्या ठिकाणी संबंधानं महाराज वाईटपणा भोगला त्याचे झालेले संस्कार, मागच्या ठिकाणी चांगलेपणा भोगला त्याचे झालेले संस्कार. तसं पाहिलं तर त्यांची जर स्थिती पाहिली तर भक्त आईशे जाना 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 सगळं दिसतंय ते कशाच्यामुळं, मागच्या देवेंद्र पोची चाल विठाला विठाला देवेंद्र महाराज आले होते का, हा त्यांची चाले बरं काही. माधवराव सुकाळे यांनी त्यांच्याकडे सांगितले विठाला महाराज म्हणतात. मग लक्षात घ्या,
वाईट अवस्था असो वा चांगली ही संस्कारामुळे होते. मग मात्र हे जीवनमुक्त पाहिले तर संस्कारामुळे हालचाल करतात, तसं पाहिलं तर मात्र ते देहाच्या ठिकाणी नाही. मग देहाच्या ठिकाणी नाही, मग देवाचे गडी कसे होतील बघा बरं का. तुमची आमची धाव मुक्त होण्याकरता, पण मुक्त तरी देवाचा गडी आहे का? मग कोणत्या पायरीवर आपण बसतो जरा ध्यान देऊन ऐका. मग लक्षात घ्या, ज्यांच्या ठिकाणी माया लागली ते देवाचे गडी नाही. ज्यांच्या ठिकाणी विचार करण्याची क्षमता नाही ते पण देवाचे गडी नाही. ज्यांच्या ठिकाणी स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करतात हे पामर पण देवाचे गडी नाही. महाराज जिज्ञासू सुद्धा मात्र तो घाबरतो म्हणून ते पण देवाचा गडी नाही. त्याच्या पुढे मात्र मुक्तामध्ये विधेय मुक्ताला देहच नाही, त्यामुळे तो गडी व्हायचा संबंधच नाही. जीवनमुक्ताचा विचार केला तर जीवनमुक्ताला देह आहे, पण मात्र वर्तन जरी करत असला तरी मागच्या संस्काराने करतो, मुळात तो देहावर नाही, म्हणून तो पण देवाचा गडी नाही. मग महाराज ज्ञानी तरी देवाचा गडी आहे का? बरं ज्ञानी कोणाला म्हणायचं सांगा ना. ब्रह्मेवाहम समशांतो सच्चिदानंद लक्षणम. मी वासुदेव तत्वता या बोधाला प्राप्त झालेला आहे. किंवा एक ओवी सांगतो ना पुढे चालतो, टाइम संपला. ऐका, लक्षात घ्या, या देहाला ज्ञानेश्वरीत काय शब्द आला? याला क्षेत्र म्हणतात. बरं गावाला चालवणारा कोण असतो? सरपंच. किंवा अजून कोण असतो? सरपंचची बॉडी नसेल तर कोण असतो? उपसरपंच. सगळीच बॉडी नसते तर मग ग्रामसेवक. वा बघा कशा ओव्या देतात, एकापेक्षा एक नाही तर एक. ऐका, मग ग्रामसेवक असतो. मग ऐका बरं का. मग महाराज लक्षात घ्या, बोला, चला बोललं पाहिजे, तुमचं चुकलं नाही तुम्ही बरोबर. इकडे बघा, इकडे बघा, तुम्ही बोलण्यासारखे दिसता म्हणून विचारतो. ऐका, मग इकडे बघा, लाजू नका. लक्षात घ्या, मग गावाला चालणारा कोण असतो? ग्रामसेवक. तसं या शरीराला म्हणतात क्षेत्र, आणि क्षेत्राला चालवणारा असतो क्षेत्रज्ञ. गावाला चालवणारा जसा ग्रामसेवक, तसं या देहाला म्हणजे क्षेत्राला चालवणारा असतो तो क्षेत्रज्ञ. मग तुम्हाला आम्हाला क्षेत्राची ओळख आहे का क्षेत्रज्ञाची ओळख आहे? म्हणजे या देहाची ओळख आहे का देहाला चालवणाऱ्या त्या बाबाची ओळख आहे? देहाची ओळख आहे, देहाला चालवणाऱ्या क्षेत्रज्ञाची ओळख नाही. मग ज्याला क्षेत्रज्ञाची ओळख आहे त्याला म्हणायचं ज्ञानी. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ ते जाणणे जे निरुते ज्ञानी ऐशे तयाती मानू. आम्ही ज्ञानी त्याला म्हणतो. किंवा या जगाच्या चालावर करतो मान्यता करतो, मात्र जो परमात्मा जी एक वस्तू असे ते त्या दिशेत ज्ञान असतो. एकच जगतामध्ये परमात्मा जगाचा चालक मालक आहे, तो जो जाणतो त्याला म्हणायचा ज्ञानी. मग महाराज का हो, यो ज्ञानी तरी देवाचा गडी आहे का? तर ज्ञानी पण नुसता देवाचा गडी नाही. नुसतं ज्ञान असलं का अहंकारात मरतो, म्हणून यो पण देवाचा गडी नाही. मग यो देवाचा गडी नाही. समोर सगळे आहेत पण यो पण देवाचा गडी नाही, तो पण नाही. म्हणून माझे गडी कोण कोण? माझे गडी कोण कोण? गडी कोण कोण? माझे गडी कोण कोण? अब नाम तेरे लो, अब नाम तेरे लो. हजार माणसं सोबत येत, कोणी असे कोणी कसे म्हणून माझे गडी कोण कोण आहेत देवाचेच, पण माझे गडी कोण कोण देव म्हणतात. मग का हो, जाऊ दे आता, लय ताणून नका धरू. हे पण नाही ते पण नाही ते पण नाही. मग देवाचे गडी कोण आहे सांगा ना. तर देवाचे गडी आहेत ज्ञानोत्तर भक्ती करणारी. आणि परमात्म्याला हे बाकीच्यात अडकलेले नाही आवडत. परमात्मा चौपुरुषार्थात ते त्याग येते, चारी मुक्ती उपेक्षिते, पंचम पुरुषार्थ भक्ती मज पर्यंत. बघा मला ती आवडते. याची भक्तीचे मज कोण, याची भक्त मज लढेवाड, माझा आवप्त कामाची जायची चाड. मला त्यांच्याविषयी चाड आहे बरं का. किंवा आम्ही प्रेमाचे पाहुणे, आम्ही भावार्थाचे आंधणे, मी अनन्याची सेवा करणे जीवे प्राणी सर्वस्वे. प्राणापेक्षा मला आवडतात ते. प्राणापेक्षा आवडतात का नाही? प्राणापरोते. बरं आलं लक्षात? लक्षात घ्या बरं का. लक्षात घ्या, आपलं कसं असतं नवीन भांडवल सांगायचं. विठाला माऊलीने कृपा नसती केली तर काय झालं असतं? विठाला माऊली मोठे माऊली असे ते
तुम्हाला संस्थेत असेल त्याला माहिती, असं एवढी काठी असायची झाडं बरं का, आणि त्याच्यावर पोराने लिहिलं होतं माऊलीचा प्रसाद. असा दणका बसायचा सकाळी, एकतर बरं का एक दिवसाला 5 पाठ, एकतर मग 5 छड्या खायच्या, नाही तर मग 250 उठा बशा, एक पाठाला 50. काय महाराज संस्थेचा त्या उठा बशा काढण्यात आणि छड्या खाण्यात सुद्धा आनंद होता. विठाला लक्षात घ्या. मग देवाचे गडी कोण, तर पंचम पुरुषार्थवादी म्हणजे ज्ञानोत्तर भक्ती करणारे देवाचे गडी आहेत. बरं देवाचे गडी आहेत म्हणजे देवाला ते किती आवडतात. तू वल्लभा मी कांतू, एखाद्या नवरा बायको प्रमाणे देव म्हणतो अरे नवरा बायकोचं प्रेम कमी होतो, हे ना तू आवडे. अरे याच्यापेक्षा पण महाराज बरं का, नवरा बायकोच्या प्रेमापेक्षा आमचं आणि त्यांचं मात्र व्यवस्थित महाराज एकीकरण आहे. किंवा ते मला आवडतात, मला ते आवडतात, किंवा मला ज्ञानाची प्रकाश आहे, ज्ञानाच्या प्रकाशानं मला जे जाणतात असे जे ज्ञानोत्तर भक्ती करणारे आहेत तेच मला आवडतात. नुसते भक्ती करणारे जमत नाही, नुसते ज्ञानी पण जमत नाही. का बरं, एक कोणी सांगतो सिद्धांत संपवतो ऐका. ज्ञानोबराय म्हणतात एखादं मस्तपैकी डोंगर आहे, आणि काय तो डोंगर, काय ते म्हणले मंदिर, काय ते म्हणले कळ, ते नाही झाडी नाही घ्यायची, ते नाही घ्यायचे ऐका. मग ते काय तो मंदिर, काय तो कळस, काय तो नंदी, काय ते शंकराचे पिंड, काय ते मूर्ती, कोण म्हणतंय. सामान्य माणूस म्हणतो अमुक हे तमक हे असं ते तसं, हे सामान्य माणूस म्हणतो. एखादा विशेष माणूस गेला तर तो असं नाही म्हणत हे काय खांब ना, काय तो मंदिर ना, काय ते कळस, असं नाही. तो म्हणतो काय बरं एका दगडापासून काय मंदिर बनवलं. ऐका, जो अज्ञानी गेला तो काय म्हणतो, काय तो डोंगर नाही, काय तो मंदिर, काय ते अमक, काय ते तमक. पण ज्ञानी मनुष्य गेला तर मात्र ज्ञानोबराय मर का अमृत अनुभव सांगतात. देव देवळ परिवारू की जे कोरोनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. मग ज्ञानोत्तर भक्ती असल्यावर महाराज असं होतंय. आणि नुसतं ज्ञान असलं, नुसतं भक्ती असेल तर मग ह्या असं ते तसं. नुसती भक्ती असेल तर अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती त्याची इच्छिती बोध कैसा. नुसतं ज्ञान असेल तर त्याच्या संपन्न अहंकार येतो. मग हे एकत्रीकरणाची जी आहे तेच माझे गडी होतात. मग मला ते आणि इतर उरलेले राहिलेले आपणामध्ये आपण खेळ खेळू अभंगाच्या द्वितीय चरणात. आपणामध्ये मिळून, आपणामध्ये मिळून, आपणामध्ये मिळून, आपणामध्ये मिळून, आपणामध्ये मिळू एक खेळू एकाशी. मग एक महाराज एकाशी खेळ खेळू. आणि मग महाराज म्हणतात जे कशातच खेळत नाही, जे काहीच करत नाही, जे खेळाच्या पात्रतेचेच नाही, घाबर्याच्या मोडा काड्या. आता तुकाराम महाराज पटापटा बोलायला लागले. तुकाराम महाराजाला माहिती होता टाइम थोडा आहे ना, माझं नाही, तुकाराम महाराज बरं का. तुकाराम महाराज मला घाबर्याच्या मोडा काड्या, धाडा भ्याडा वळती, काय म्हणले कामाचे नाही, देवाचे नाही, धर्माचे नाही, वाढायला कामाचे नाही, टाळ घ्यायला कामाचे नाही. हा चला म्हणले टाका तिकडे उरकून टाका म्हणले. घाबर्याचा मोडा काड्या, धाडा भ्याडा वळतिया का बरं तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी. आता विटाळशी शब्दाचा अर्थ तुम्ही आम्ही मानतो तो नाही घ्यायचा बरं का. विटाळशी शब्दाचा अर्थ कोण मात्र जे प्रपंचामध्ये रत झालेले आहेत, ज्यांना आपल्या प्रपंचाशिवाय काहीच दिसत नाही, हे विटाळशे. आणि विठ्ठले हे चित्त प्रपंचापासून व मनते मनी बैसलेशे. ज्याप्रमाणे तो प्रपंच त्यांना मात्र उलटीवत वाचतो महाराज बरं का, उलटीवत वाटतो का नाही, असे महाराज त्याच्यापासून विटलेले. आणि त्याच्यामध्ये महाराज म्हणतात लक्षात घ्या, त्याच्यामध्ये रत झालेले आहे ते विटाळशे. मग असे रत झालेले देवाला काही कामाचे नाही, म्हणून तुका म्हणे देवापाशी विटाळशे नसावी. विठोबा हरी जय जय विठोबा कुमार. मुबारक कुमाई मुबारक
देवादिदेवा जगत्रय देवादिदेवा जगत्रय देवा केशवा विनंती माझी परियते केशवा विनंती माझी परियते केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणाना 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 जगत्रय जीवा पर्यशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐशे देई प्रेम काही काळाचे काल्याचे कीर्तन आणि काल्याचे कीर्तन म्हणजे सद्गुरू जोग महाराजाची परंपरा आहे. अभंग घेतला तर चिंतन करायचं आणि उर्वरित 10-15 मिनिटं असेल त्याच्यामध्ये काल्याचा प्रसंग सांगायचा. कारण की लक्षात घ्या आपण मात्र काल्याचं कीर्तन सद्गुरू बाबा म्हणतात बरं का. आपण काल्याचं कीर्तन दाढीच्या वेणीच्या गाठीमध्ये सोळ घालवलं बरं का. पण महाराज म्हणजे एवढ्यावर परमात्म्याचं चरित्र महाराज नाही. सद्गुरू संस्थेच्या मध्ये महाराज सद्गुरू माधव बाबा सुरजखेडकर मगर होऊन गेले. त्यांच्या गाथा नवनीत ग्रंथामध्ये परमात्म्याच्या चरित्राची मागची भूमिका सगळी विशेष दिली बरं का. त्यानं जे मात्र ऐकलं का ते महाराज बाकीचं ऐकू शकत नाही. अरे 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 नको नको हात घालू डेऱ्यात या ऐकू शकत नाही. आता हे लोक म्हणायला लागले बरं का. सद्गुरू बाबा म्हणायचे अरे संतांची वचनं म्हणली का पुण्य आहे. याच्यामध्ये नुसता आवाज बसेल विठाला विठाला. पण ध्यान देऊन ऐका परमात्म्याच्या चरित्राचा आजच्या या कीर्तनात थोडक्यात वर्णन करायचा बरं का. हो महाराज ज्या परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करायचं उच्चार करायचा त्या परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार का बरं करायचा किंवा तो उच्चार करायचा किंवा तो परमात्मा कोण आहे किंवा तो परमात्मा अवतीर्ण का झाला किंवा कशासाठी झाला. तर तो परमात्मा अवतीर्ण कशासाठी झाला तर काही थोडक्यात तुम्हाला कारण सांगतो. परमात्म्याच्या अवताराच्या संबंधानं पाहायला गेलं तर परमात्मा इतरत्र कोणालाही पाठवून आपलं कार्य करू शकत होता. जसं सामान्य एखादा माणूस सावकार असेल तो स्वतः जातो कामाला नाही तो नोकराला पाठवतो. मग यानं पण इंद्राला चंद्राला पाठवलं असतं काम झालं असतं. पण हा परमात्मा स्वतः का अवतीर्ण होतो तर तुमच्या आमची महाराज चित्ताची एकाग्रता नाही. जोपर्यंत चित्ताची एकाग्रता नाही तोपर्यंत योगाधिक साधनं होऊ शकत नाही. आणि योगाधिक साधनं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निर्गुण परमात्म्याचं भजन पूजन करू शकत नाही. मग निर्गुण परमात्म्याची उपासना करण्याकरता योगाधिक साधनं करावी लागतात. ध्यान देऊन ऐका. योगाधिक साधनं हे चित्ताच्या एकाग्रता होतात. आपली चित्ताची एकाग्रता व्हायची कधी योगाची साधनं व्हायची कधी ना देवाला निर्गुण निराकार परमात्म्याला आकळायचो कधी. म्हणून तो परमात्मा निर्गुणातून सगुण होतो. ध्यान देऊन ऐका पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट निर्गुणातून सगुण परमात्मा का होतो. भगवत भक्तांची इच्छा असते देवा त्या निर्गुण अवस्थेपेक्षा आवडे हे रूप वजिरे सगुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टी पुढे आयसाची तुरा आवडे हे रूप गोजिरे सगुण. दुसरी चालपवानी शिकवलेली बरं का. पाहता लोचन सुखावले त्या तुझ्या म्हणले हे सगुण रूप आम्हाला आवडतंय म्हणून तो परमात्मा निर्गुणातून सगुण होतो. बरं सगुण होतो अजून काय कारण असते तर भगवत भक्तांनी इच्छा केलेली असते. देवा देवादिदेवा जगत्रय जीवा परियशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा कळा तुझ पाशी आमचे जीवन उचित करून दे. या आम्हा शरणागता तुझाची आधार तू तो सागर कृपा सिंधू सिंधू पाय वाट जोडे तुझ्या नामे फळते कर्मे दुष्टते. हे देवा म्हणजे तूच आलं तर बरं होईल. देवा ज्याप्रमाणे तुझ्या नामस्मरण म्हणजे दगडावर लिहिलं दगड तरलं गेलं तर आमचं जीवन का तरणार नाही. म्हणून तू देवा आम्हाला पाहिजे. म्हणून ते मात्र देवाची केली भगवत भक्ती आणि त्या भगवत भक्तीच्या संबंधानं पुण्यकाळ त्यांचा राहिला उभा आणि देवकीच्या गर्भा देव आले. देवकीच्या गर्भा देव देवकीच्या गर्भा देव काळ त्यांचा राहिला काळ त्यांचा राहिला उभा काळ त्यांचा राहिला काळ त्यांचा राहिला देवकीच्या गर्भा देव देवकीच्या गर्भा देव देवकीच्या गर्भा देव. भगवान परमात्मा काही इतरत्र कारणास्तव भगवान परमात्मा अवतीर्ण झाले आणि अवतीर्ण झाल्याबरोबर प्रगट भयो भगवान मथुरामे प्रगट भयो भगवान. भगवान परमात्मा प्रगट झाले आणि भगवान परमात्मा प्रगट झाले वृंदावनी आनंदू रे. वृंदावनामध्ये आनंद सुरू झाला. परमात्मा अवतीर्ण झाले. महाराज सबराज तो मिलन आवे. ध्यान देऊन ऐका बरं का हे प्रमाण लय गोडे.
भगवान परमात्मा अवतीर्ण झाला. भगवान परमात्मा मोठ्या घरचा म्हणून सगळे राजे भेटायला आले. पण भेटायला आल्यानंतर कसे आले? सोड दिया अभिमान मथुरा में. भगवान परमात्म्याला भेटायला आल्यावर अभिमान सोडून आलं. इथं कीर्तनात आल्यावर लोकांना वाटते माझं बोनं नाव नाही घेतलं. अभिमान सोड, देवाला नको येते. विठाला तसं जमत नाही. मग राजे भेटायला आले. वृंदावनामध्ये आनंद सुरू झाला. गुडिया तोरणे करते कथा गाते गाणे. का बरं? बाळकृष्ण कोणा घरी? बाळकृष्ण नंदा घरी. नंदा घरी परमात्मा अवतीर्ण झाले आणि परमात्मा वाढू लागली. परमात्म्याच्या लीला सुरू झाल्या. पहिल्याच फटक्यामध्ये तुवा सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसुदी दला पुतणे विषयाचे निस्तनपाने मारू आले. विषयाचं स्तनपान करणे आलेले महाराज ती पुतना मावशी तिला पहिलाच टोळा भगवान परमात्म्याला ठेवून दिला. मग त्याच्यानंतर काग बग रिठा यासारख्या महाराज म्हणले एवढ्या पटापटा कसे मारले? टाईम थोडा होता म्हणून पटापटा मारले बरं का. मग लक्षात घ्या ते राक्षस भगवान परमात्म्याने मारायचे आणि भगवान परमात्म्याच्या आता लीला सुरू झाल्या. काग म्हणले तुझा म्हणले श्रीकृष्ण म्हणले आमच्या घरी येतो, दही खातो, लोणी खातो, अमक करतो, तमक करतो, तू सांग ना. अरे श्रीकृष्ण म्हणले दही दूध लोणी खाल का? अगं या खोटारडे मी नाही दधी खायो, मी नाही दधी खायो जसोदा मैया, मी नाही. अगं आई मी नाही खाल्लं. मग ती एक गवळण केल्यानंतर दुसरी यायची, तिसरी यायची, किंवा आल्या 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 पाच गवळणी, गवळणी आल्या 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 पाच गवळणी, गवळणी आल्या 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 पाच गवळणी, गवळणी आल्या 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 पाच गवळणी. पाच रंगाच्या शृंगार करोनी, पाच रंगाच्या शृंगार करोनी, पाच रंगाच्या शृंगार करोनी. आईच्या आल्या पाच गवळणी, आल्या 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 पाच गवळणी, आल्या 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 पाच गवळणी, पाच गवळणी. पाच गवळणी देवाची गाराने घेऊन यायचा. एका ठिकाणी म्हणलो आल्या आल्या, तो म्हणतो हल्या हल्या. अरे हल्या नाही बाबा, हल्या इथं आल्या येत्या बर का. आल्या 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 पाच गवळणी. मग मात्र त्या गवळणी देवाची गाराने सांगायला यायच्या. अगं तुम्हाला लाज वाटते का ग? 5 वर्षाचे माझे बाळे गे अंगणी माझ्या खेळे गे. अगं तुम्ही लटकाच घेता आले गोकुळच्या नारी. अगं तुम्हाला लाज नाही वाटत का ग? सावळा गे चिमणा माझा गे, गवळणी तर केळे राजा गे. तुम्ही म्हणले, तुम्हीच म्हणले बरं का, तुम्हीच म्हणले त्याच्यावर आळ घेता. एवढं एवढं माझं लेकरू. अगं तुमच्यातच कोण? तुम्ही लपून याचा भावरा गे, किंवा तुम्ही लपून याची गोटी गे, लागता याचे पाठी गे. तुमची एवढी तरी तर खोटी गे गोकुळच्या नारी. बरं तू तुझा पोरगा आहे म्हणून त्याला पाठीशी घालते काय? आपलं पोरग कसं पण असतं तरी आई पाठीशी घालते का नाही? मारुती बाबा सांगतात आपलं पोरग जरी म्हणते बरं का, आपलं पोरग असं असते उन्हामध्ये भोर उन्हामध्ये बॅटरी घेऊन बघायला लागतंय तरी पण म्हणते कसा आहे माझा वाघ. कोण म्हणते? आईचा अंतकरण. मारुती बाबाचे शब्द बरं का, मारुती बाबाचं पाठ ऐकलं पाहिजे. मग महाराज म्हणतात बरं का कसा आहे माझा वाघ. तसं त्या महाराज हिलाच आपला काना गोड वाटायचा. मग महाराज म्हणतात कोण गोड वाटायचा म्हणले भेटू देच बाहेर म्हणले त्याला बघतेच. आता का हो महाराज, हो महाराज मोठ्या मोठ्या बाबा लोकाला हाताला आला नाही, यांच्या हाताला येईल का हो? ब्रह्मविद्येचा जनिता तुम्ही याला धरू पाहता तो कायचा येईल आता गोकुळच्या नारी. पण म्हणते कागं म्हणले या पोराला धरायचं का? हो पण कागं म्हणले तुम्ही ज्याची चर्चा करता तो कसा आहे? काय सावळे गे बाळकुणाचे बाई, बाळकुणाचे 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 बाई, घागर घेऊन पाणी असे जाता खातो दुधाची साई. अगं कोणचंही म्हणले पोरग याला धरायचं. आता म्हणले यो कसं काय हातामध्ये येतो? यो भगवान परमात्मा महाराज खोड्या करायच्या, अमकं करायचं, तमकं करायचं. मग आता या परमात्म्याला इथं ठेवायचं नाही. मग काय करायचं? खांद्यावर कांबळे हातामध्ये 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 काठी, हातामध्ये काठी, हातामध्ये काठी. चारितशे देणू, चारितशे देणू, चारितशे देणू, सावळा सावळा जग जेठे, राधे राधे मुकुंद मुरारी, मुकुंद मुरारी,
दुःख म्हणजे त्याचा आवाज गेल्यावर असं वाटतं फाडून टाकावं काय एकदाच खूनच करून टाकावा. महाराज चाली असल्यावर म्हणून वाटतं ऐका, राधे 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 मुकुंद मुरारी मुकुंद ही चाल आमच्या गुरुजीने आणली आळंदीत. पहिले ही एक गवळण झाली किंवा महाराज ती 5 गवळणीची गवळण मोठ्या मोठ्या गवळणी कोणी वृंदावनातून चाली आणल्या 1973 विठाला बनशी महाराज फुले कोणच्या तिथं असतात. बनशी बाबा, अलीकडचे शिवणे महाराज, केशव महाराज हे सगळे आमचे गुरुजी सांगतात बरं का की त्यावेळेस 1973ला चातुर्मास ऐकायला वृंदावनात होती आणि तिथून त्या जमा करून चाली आणल्यानं मग इकडं आपल्या सांप्रदायिकाला लावल्या. विठाला लक्षात घ्या, परमात्म्याला मग ठेवायचं नाही. परमात्म्याला गाई गुरं मात्र घोंगडी पांगडी ती दिली आणि परमात्मा गाई राखायला निघाला. गाई कोणत्या राखल्या? तुका म्हणे राख मनेरी नावची गा कोणालाच ऐकत नाही. कोणत्या संतांचं प्रमाण असं सापडत नाही का त्या मनाने आमच्यावर कृपा केली. एकच कानोबराय म्हणतात, मनुराजा एक देह पुरी असे नांद तू त्याशी दोघी नारी पुत्रप्रवत संपन्न वारी त्याने कृपा केली आम्हावरी गा. त्यानं आमच्यावर कृपा केली, मनाने कृपा केली असं कोणच मात्र म्हणत नाही. एवढं मन बहादर आहे. उलट म्हणतात मला हे कैसे केवढे पाहू जाताना सापळे राटाव या थोकडे त्रैलोक्य या किंवा ते निरोधात घे वाव तरी संयमची सावयव म्हणा आपला स्वभाव सांडेल काही. अर्जुनानं देवा पुढे पुरेल. अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की आमच्या कणवा परीनं पर स्वभाव मनाच्या. अर्जुनाला ऐकना इतरत्र कोणाला ऐकना बाकी कोणाला कसं ऐकल. मग तो मन फक्त एकालाच ऐकलं. ते मन रूपी गाय राखली माझ्या दादा परमात्म्यानं राखली. तुका म्हणे राख मनेरी गावची गाय राखायची. तिथं पण परमात्म्यानं अनेक प्रकारचे खेळ खेळायचे. ते खेळ आपण पाहिले. तिथं अधिकारी कोणतेही आपण पाहिलं. बरं खेळ खेळायचे तिथं पण भगवान परमात्म्यानं खोड्या करायच्या. काही गवळणी मात्र दही दूध घेऊन चालल्या आणि या परमात्म्यानं पाहायचं. गवळणीचा थाट निघाला मथुरे हाताला. मग ते परमात्म्यानं काय करायचं ते दे कोणी जगदीश दावला. गोप घेऊन वेगी गोप घेऊन महाराज अरे देवा नको ना रे काना या सर सर परता नको आता येऊ. काय तुझा संग झाल्या मग मी कैसी जाऊ. अरे सासूरवासिनी आम्ही गवळणी जाऊ दे रे हरी बहु वेळ लागत. त्यावेळच्या सासूर करणे त्या घाबरायच्या ना. आताच माहित नाही मला पण त्या म्हणायच्या सासूरवासिनी आम्ही गवळणी जाऊ दे रे हरी बहु वेळ लागता. सासू सासरे कोपतील घरी देवा. आमचे सासू सासरे आम्हाला काय म्हणतील देवा सोडून द्या. परमात्म्यानं त्यांना सोडून द्यावं. काही गवळणी स्नान करण्याकरता आल्यानंतर परमात्म्यानं काय करायचं गवळणी थकविल्या संगतीने. कोणच्या एक मराठी एक कानडिया एक मुसलमानी एक कोकणी एक गुजरणी. प्रत्येक भाषेमध्ये वेगवेगळे चाल वेगवेगळी गवळण बरं का. लाडोबा गोविंदा निर्वाणी आज चालो पड चालो शिर कोड्यान कोडो. देख रे कन्हैया मी मुसलमानी म्हणते बरं का. देख रे कन्हैया अरे श्रीकृष्णा आमचे देन वस्त्र मेन महाराज ते देन वस्त्र किंवा अजून एक गवळण आहे बरं का. हमारी चिर दे बनवारी तुम्हारी चिर तब नहीं दूंगो हो जा जल शेहारी. जुन्या गवळणी संस्थेच्या मालिकेचं बरं का. हे म्हणले देवा देणारे म्हणले आमच्या भगवान परमात्म्यानं. मग सांगायचं मला नमस्कार करू नका येतो के आहे कोणी. देव बोले हासोनी सूर्या दंडवत करा कर जोडोनी नामा विनवितो शारंग पाणी गवळ्या ऐक तू धन्य तुझी करणी. हे म्हणले मला नमस्कार करू नका सूर्य देवताला नमस्कार करा. अशा परमात्म्याच्या लीला चालायच्या. मग लीला चालायच्या अनेक प्रकारचे खेळ खेळायचे. मग आता खेळ खेळता खांदी बार पोटी जसं तुम्हा आम्हाला काय कीर्तनाचे शोक तिकडे ओव्या सांगणे तर गवळणी म्हण ठेव बांधून तिकडे काय करायचे आम्हाला काय कीर्तनाचे सुख. मग तसं महाराजांना काय खेळायचे सुख. मग महाराज सर्व गोपाळ एकत्र झाले. सगळे गोपाळ कमळाकृती बसले आणि बसल्यानंतर सर्वांनी आपल्या शिदोऱ्या सोडल्या. शिदोऱ्या सोडल्यावर कोणाचं काय तर कोणाचं काय. कोणाचं आंबट कोणाचं चिंबट कोणाचं तुरट कोणाचं काय. कोणी आंबट कोणी चिंबट कोण काय आणलं कोण विठाला. प्रत्येकाने आपल्या शिदोऱ्या सोडल्या. देवानं पाहिलं देवाची शिदोरी म्हणजे मारुती बाबाच्या भाषेत म्हणजे श्री बालाजीचा वेद. श्री म्हणजे काय हो. हा बा म्हणजे
हा ला म्हणजे जी म्हणजे जिलेबी. बघा कशी प्रत्येक शब्दाला ओवी होती. वा लक्षात घ्या. मग महाराज प्रेमाने बोलतात. असं बोलणार कोणतरी पाहिजे. कधी कधी महाराज असे बसतात, असे जसे काय समाधी लागून. तुम्ही हसवा, तुम्ही रडवा, तुम्ही चिंतन सांगा, काही नाही, असे थिटा असतात ना. आम्हाला काय करावं कळत नाही. कधी कधी महाराज लोक कीर्तन ऐकायला नाही, कीर्तन ऐकायला कमी आणि परीक्षा घ्यायला जास्त. कीर्तन ही गोष्ट भावनेने ऐकण्याची बरं का. सद्गुरू बाबा म्हणतात ज्या कीर्तनकारावर भावना नसेल ना त्याला उगाच बोलू नका. त्याला बोलू नका. ज्याच्यावर भावना आहे ना तो आपला का असे ना त्यालाच बोलवा. कधी कधी असं असतंय का, कधी कधी असं असते बाबा म्हणतात का त्या महाराजांनी तेच सांगू दे पण तोच पाहिजे. याला म्हणायची भावना. त्यांनी काय तेच सांगितलं, ही भावना नाही. ही महाराज म्हणतात जशी काही भाजी का चव घ्यायला ती विठाला. ऐका मग महाराज सगळ्यांनी मात्र श्री बालाजीचा बेत परमात्म्याची शिदोरी माझ्या. आणि हे गरीब होते. देव म्हणले माझे आई तैसे पाय देवा. अरे आम्ही चांगलं करू, चांगले कोठवणी आणावे गोपाळा. आमचा दुबळा संसार द्यावा. आम्ही गरीबाच्या घरचे, आम्ही चांगलं वांगलं कुठून आणायचं द्यावा. मग मात्र तिथं आमच्या तुकाराम महाराजांना मध्यस्थी केली. तुकाराम महाराज कसे काय शेपक आहे महाराज बरं का, परंपरेने म्हणतात. म्हणून लक्षात घ्या, आम्ही होतो रामराजे, तुम्ही वानरेच्या फौजी. आम्ही झालो यशोदेचे बाळ, तुम्ही नवलक्षे गोपाळ. आम्ही आलो पंढरपुरी, तुम्ही झाले वारकरी. तिथं पण होते, इथं पण होते ना. आता पण हे वारकरी सगळे गोपाळाचे आहेत. हे सगळे वानर शेणाचे माझ्या देवाची बरं का. मग महाराज तुकाराम महाराज तिथं गोपाळाच्या रूपाने होते. आणि तुकाराम महाराज तिथे मध्यस्थी केली. आणि त्या मध्यस्थीच्या संबंधानं सर्व गोष्टी एकत्र केल्या. परमात्म्याने मान्य करून घेतलं. त्याला म्हणायचा काला. बाबा म्हणायचे दही लाईचा काला. महाराज म्हणतात सगळ्या गोष्टी एकत्र करणं त्याला म्हणतात काला. हे काले खाल्ल्यानंतर पोट भरल, आनंद होईल. पण तो आनंद एका क्षणापुरता आहे. खरा मात्र काला करून आनंद कोणता आहे. महाराज म्हणतात किंबहुना स्वय जीव आत्मयाचीला हे तेव्हा जे होय त्या नाम सुख. जीव ब्रह्माचं ऐक्य हे म्हणजे खरा काला. ह्या काल्याचं मात्र लक्षात घ्या, हे पण कालाच आहे. पण याचा आनंद एका क्षणापुरता, एका काळापुरता. तो आनंद जन्म मरणापुरता असा परमात्म्यानं काळा केला. गोपाळ कृष्ण